चला आता आपण प्रार्थना करूया, गॉड बरोबर बोलूया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या चिल्ड्रन चर्च मध्ये. ही वेळ आहे प्रार्थनाची. आपण प्रार्थना करू की सुवार्तेसाठी प्रभावी दरवाजे सर्वत्र उघडेल जातील आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता प्रत्येक मुलाच्या हृदयात चमकेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपले हात उंचवूया आणि आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. ओकनानी जान लाली जोहोरा बाशा हाकरना नास्ते हेरबो लांब्रदी झेहेरा कांदा लांद्र बोंब्रदीन दशांद कांदा रेंद हाशा हालाबा Libro do shanda linda hare here besta hanama lambadi zahala baraba shahala ni zanda li zahala karti ora baba baba baraba sinda la baraba sahara baraba Allah baba 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 shala baraba zaladi shehere derbe Allah baraba la sarvadadi jomra la baraba shengra la ba. प्रार्थना करा की सुवार्तेसाठी दरवाजे उघडले गेले तर प्रभू येशूच्या नावात. ओम मदी जान दलान दहेल हे प्रदोष शाहालादा ओम रदीन जान दलिंग रान दलाम बरोंदो जोम बरोंदो लो प्रदेश शाहालाबा लांतती कथा शाकती शोकोपती दलान तरे दिले मा कथा जोम रदी जालाबा बाबा लाबा दादा ब्रदा लाबा दला ब्रदा Ura baba shantati sahanga satati satakata sakatati Om radi zala na 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 ma shoprati shana mama mama shoprati La mandi zanda di shokra ala hala hari he behu shoraba Lenda linda lembrodon da linda nanda lembrodon bali sahan lade La badi zanda lembrodon bradin da lembrodon bradin da lembrodon badin da lembrodon balin da lembrodon ba La pa 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 ne shokoto La babi shanda la habibi lahalihi dahala babadi halabalabadi o bradi zangadi shahangadi shahaladi ura baba shantali zalade shahalade alandadi zahala barabala 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 ba लीक नंदा नंदा दला baraba. आपले हात उंचवून प्रार्थना करा, आपले डोळे बंद करून प्रार्थना करा. ura baba baba ala baba 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 लेंदा लांदा लादा त्या मुलांसाठी ज्यांचा उद्धार झाला नाहीये प्रभू येशूच्या नावात त्यांचा उद्धार होत आहे प्रभू येशूच्या नावात. आमेन. ओ नंदी जान दलीन जहान दहाला बराबा प्रभू येशू मसीहची सुवार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे प्रभू येशूच्या नावात. ओम बदानाला मामा अल्लाह बदी साला बराबा शोपादी शहानालाबा सुवार्तेसाठी दरवाजे उघडत आहेत प्रभू येशूच्या नावात. ओ बदी जहान दहाला बाबा 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 बदी जहाला दडी भारताच्या प्रत्येक मुलाकडे प्रभू येशू मसीहची सुवार्ता पोहोचत आहे प्रभू येशूच्या नावात. त्यांचा उद्धार होत आहे प्रभू येशूच्या नावात. ली बदान दली दले बडो जाखान दली बडो जहान दहल हे बगो लाम बदीन दलान ददीन दरेन दरो बगान दरेन दलेन दरो बगान दलेन दरो बलान दरी दलान दरान गलेन दरो बंदी ला बराबा लगा दी बला बराबा नगला बराबा गदले दिरी दा शांत ला बराबा लींदरा बला बरामा जींद ला शांत ला दी जाला बराबा लांदा दा बगदा बदल 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 बशींद्र बदल बदल बो शांत ला बराबा लांद गिंद गांद गोंद गांद गिंद गांद गांद गिंद गोष्ट हालबा लेंबो दो जगांद गिंद जेंद हाल हा हिंद हाल हा ओ खंदा मजी बबू जाना नमाजी दरदी सहलबा ले बबो ले बबो ले बबो ले बबो ले बबो ले बबो ले बलो बले बलो बले बले बलो बले लांदा दे बोलो बो नांद दे लेबो मांदले दे लेबो नांदले दे लेबो नांदले दे लेबो नांदले बोलो बो शांदलबा ले दरा गले दरा डाला बराबा शांदला दी से हिंदर बो शांदला हिंदर बो. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद. सुवार्तेचे दरवाजे उघडत आहेत प्रभू येशूच्या नावात. भारताच्या प्रत्येक मुलापर्यंत उद्धार पोहोचत आहे प्रभू येशूच्या नावात. धन्यवाद. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बाय बाय फ्रेंड्स, गॉड ब्लेस यू. ये समय है परमेश्वर की स्तुति आराधना करने का. तो क्या शुरू करें? चलता मैं विश्वास से ना कि देह से चलता मैं विश्वास से ना कि देह से मैं भरा विश्वास से सब कुछ है संभव मैं जीता विजय में सब कुछ मेरा है. चलता मैं
चलता मैं विश्वास से ना कि देह से, चलता मैं विश्वास से ना कि देह से। अब ये समय है बच्चों की रैप्सोडी का और हम बहुत अच्छी अच्छी बातें सीखने वाले हैं। हेलो बच्चों, ये समय है वास्तविकता संग्रह का माँ के साथ। आइए माँ का स्वागत करें तालियों के साथ। ये समय है वास्तविकता संग्रह का और आज दिन रविवार 15 अक्टूबर और वचन है बुद्धिमान बनो। नीति वचन 22 अध्याय 3 वचन। एक बुद्धिमान मनुष्य आगे आने वाली कठिनाइयों को देखता है और उनके लिए तैयारी करता है। बुद्धिमानी एक महत्वपूर्ण गुण है जो परमेश्वर की हर संतान के पास होना चाहिए। जब आप बुद्धिमान हैं, तब आप विवेकशील हैं और आपके पास हमेशा सही निर्णय लेने की योग्यता है। सुलेमान एक बुद्धिमान और विवेकशील राजा था। वह दूसरी वस्तुओं पर अपना धन खर्च कर सकता था, लेकिन इसके बजाय उसने परमेश्वर के लिए एक घर बनाने में इसका इस्तेमाल करना चुना। बुद्धिमान बनने का तरीका है परमेश्वर के वचन के द्वारा। जितना अधिक समय आप अपनी बाइबल का अध्ययन करने में बिताते हैं, उतना ही अधिक बुद्धिमान आप बनते हैं और आप और अधिक बुद्धिमान बन जाएंगे। आए हम प्रार्थना करें। अपने हाथों को उठाकर आंखों को बंद कर कर मेरे पीछे बोलिए, धन्यवाद परमेश्वर आपके वचन के लिए। जैसे ही मैं इसका अध्ययन करता हूँ और इस पर मनन करता हूँ, वैसे ही मैं और अधिक बुद्धिमान और अत्यधिक विवेकशील बनता हूँ। यीशु के नाम में आमीन। वचन अध्ययन के लिए आप पढ़ सकते हैं नीति वचन 16 अध्याय 21 वचन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। कशा आहात तुम्ही सर्वजण? बोला, मी आशीर्वादित आहे आणि परमेश्वराच्या अनुग्रहाद्वारे महिमेमधून महिमेमध्ये पुढे वाढत आहे। आणि जिथे पण कुठे तुम्ही आहात, तुमच्या आजूबाजूला जे पण लोक आहेत, हाय फाय देऊन एका प्रेमळ हास्याद्वारे सगळ्यांचं स्वागत करा। बोला, तुमचं स्वागत आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। मला विश्वास आहे की आतापर्यंत तुम्हाला खूप मजा आली असेल, बरंच काही तुम्ही शिकला आहात आणि ही वेळ आहे वचनाची। हालेलुया। आणि आजचा जो आपला विषय आहे तो आहे तुम्ही निर्भीक आणि आत्मविश्वासाने भरलेले आहात। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। कधी तुम्ही विचार केला की कुठली जर समस्या आली किंवा काही कठीण परिस्थिती आली तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार? कधी तुम्ही स्वतःला विचारलं आहे की अशा वेळी मी काय करणार? चला एका राजाची आपण गोष्ट पाहूया। त्याने काय केलं जेव्हा त्याच्या जीवनामध्ये एक मोठी समस्या आली। चला आपण बायबल वाचूया। राजाचं दुसरं पुस्तक त्याचा 20वा अध्याय 1 वचनापासून आपण वाचूया। जर तुमच्या जवळ बायबल आहे तर लगेच ते बायबल घेऊन या आणि आपण एकत्र वाचू शकतो। राजाचं दुसरं पुस्तक त्याचा 20वा अध्याय आणि 1 वचनापासून आपण वाचू। लिहिलं आहे, याच सुमारास हिजकिया आजारी पडून मरणास टेकला
तेव्हा आमोसचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याच्याकडे येऊन म्हणाला, परमेश्वराचे म्हणणे आहे, तुझ्या घराची तू व्यवस्था कर, कारण तू मरणार वाचणार नाहीस, कारण तू मरणार वाचणार नाहीस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर आपण पाहतो की जो राजा हिजकिया आहे तो खूप आजारी होता आणि जो संदेष्टा होता यशया तो हिजकिया राजाजवळ गेला आणि त्याला सांगतो की परमेश्वरने सांगितलं आहे की आपलं परिवार किंवा आपलं राज्य जे पण काही बोलायचं आहे ते बोलून घे, कारण तू मरणार आहेस, तू वाचणार नाहीस. विचार करा की स्वतः परमेश्वराद्वारे ना ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचली होती. यशया जो संदेष्टा होता ना, त्याने काय सांगितलं, परमेश्वर हे सांगत आहे, हालेलुया, की तू मरणार आहेस, वाचणार नाहीस. विचार करा कशी परिस्थिती होती. काय तुम्हाला माहिती आहे अशा परिस्थितीमध्ये राजाने काय केलं? चला वाचूया. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे वळवले आणि परमेश्वराची प्रार्थना करून तो म्हणाला, परमेश्वरा, मी तुझी मनपूर्वक सेवा केली हे लक्षात असू दे. तुझ्या दृष्टीने जे उचित तेच मी केले आहे. आणि तेव्हा हिजकिया, और जो मुझे अच्छा लगता है वही मैं करता आया हूँ. तब हिजकिया बिलक बिलक कर फार रडला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जेव्हा हिजकियाला हे समजलं की तो मरणार आहे, तो घाबरला नाही. त्याला भीती नाही वाटली की मी आता काय करू. तर त्याने काय केलं, त्याने प्रार्थना केली. भलेही तो संदेश जो यशया तो संदेश घेऊन आला होता, परमेश्वराकडून आलेला होता, तरी पण तो प्रार्थना करायला लागला. अश्रू गाळून तो प्रार्थना करत होता. हालेलुया. आणि पहा त्याच्या प्रार्थनामुळे काय झालं. आणि असं झालं की यशया मधला चौक ओलांडून शहराच्या बाहेर जाण्यापूर्वी त्यास परमेश्वराचे शब्द ऐकू आले. आता जेव्हा हिजकियाने प्रार्थना केली आणि जो संदेष्टा होता तो आपला संदेश देऊन अजून दूरपर्यंत गेला पण नव्हता. परमेश्वराने पुन्हा त्याच्यासोबत बोलणं केलं. परमेश्वर त्याला काय म्हणाला ते पहा, की पुन्हा मागे फिर आणि माझ्या प्रजेचा नेता हिजकिया याच्याशी बोल. त्यास म्हणावे, तुझा पूर्वज दावीद याचा परमेश्वर देव म्हणतो की मी तुझी प्रार्थना ऐकली, प्रेज द लॉर्ड, आणि तुझे अश्रू पाहिले आहेत. मी तुला बरं करतो. तिसऱ्या दिवशी तू परमेश्वराचे मंदिर चढून जाशील आणि तुला मी आणखीन 15 वर्ष आयुष्य दिले आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती महान चमत्कार इथे घडून आला. प्रेज द लॉर्ड. राजा हिजकियाला परमेश्वरावर विश्वास होता. त्याला माहित होतं ही जी समस्या आहे त्याचं समाधान फक्त परमेश्वराजवळ होतं. प्रेज द लॉर्ड. हा विश्वास आत्मविश्वासाने भरलेला होता. तो विश्वासाने भरून परमेश्वराजवळ गेला आणि त्याने प्रार्थना केली. तो घाबरला नाही. त्याला भीती नाही वाटली की काय माहित परमेश्वर माझी प्रार्थना ऐकेल की नाही, किंवा जे मी मागणार आहे ते परमेश्वर माझ्यासाठी करू शकतो किंवा ते परमेश्वर माझ्यासाठी करेल का. या सर्व गोष्टी त्याने तिथे नाही विचार केल्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे की आपण सर्वांनी धैर्य ग्रहण केलं जेव्हा आपण पवित्र आत्मा ग्रहण केला. आता आपण त्या धैर्यासोबत परमेश्वराजवळ जाऊ शकतो. जेव्हा आपण कुठल्या तरी परिस्थितीचा सामना करत आहोत, मग ते आपल्या जीवनामध्ये असो किंवा आपल्या नातेवाईकांच्या, आपल्या ओळखीचे, आपली शहर, आपला देश, कुठे का नाही असू दे, आपण धैर्याने परमेश्वराजवळ जाऊन काय करू शकतो? प्रार्थना करू शकतो. हालेलुया. आणि आपल्या प्रार्थना विनंत्या आपण परमेश्वरासमोर ठेवू शकतो. लक्षात ठेवा, परमेश्वर हा प्रेम करणारा, दयाळू आणि महान परमेश्वर आहे. कधीच विचार करू नका की जे मी मागणार आहे ते खूप मोठं आहे,
तर ते परमेश्वर माझ्यासाठी करेल किंवा परमेश्वराची ते करण्याची इच्छा आहे की नाही. प्रार्थना करणं गरजेचं आहे. हालेलुया. आपलं काम आहे प्रार्थना करणं. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही या विश्वासाने प्रार्थना करता की जर मी प्रार्थना केली आहे तर परमेश्वर ना फक्त माझी प्रार्थना ऐकतो, पण त्याचं उत्तर पण देतात. हालेलुया. आणि हीच गोष्ट आपण हिजकियाच्या कहाणीमध्ये पण पाहिली की परिस्थिती किती कठीण होती. परमेश्वराने स्वतः आपल्या संदेष्टाला पाठविले होते हे सांगण्यासाठी की राजा मरणार आहे. हालेलुया. पण तरीही राजा हिजकिया हा साहसाने आणि आत्मविश्वासाने भरलेला होता. परमेश्वरासमोर गेला प्रार्थना करण्यासाठी. त्याला माहिती होतं परमेश्वर महान आहे, दयाळू आहे आणि माझी प्रार्थना नक्कीच ऐकेल आणि माझ्या प्रार्थनेचं उत्तर नक्कीच देणार. हालेलुया. कित्येक वेळा तरी लोक प्रार्थनाच करत नाहीत. ते विचार करतात की जे मी मागत आहे ते खूप मोठं आहे, जे मी सांगणार आहे ते कदाचित परमेश्वर नाही करणार, कदाचित परमेश्वराची इच्छा नसणार, म्हणून परमेश्वर माझ्या प्रार्थनेचं उत्तर नाही देणार. असा विचार करून कित्येक वेळा तरी लोक प्रार्थनाच करत नाहीत. हे चुकीचं आहे. येशूने सांगितलं की प्रार्थना करा. आपण धीट होऊन धैर्याने परमेश्वरासमोर जाऊ शकतो. लक्षात ठेवा, परमेश्वर हे फक्त आपलं परमेश्वर नाही तर ते आपले पिता आहेत. हालेलुया. ते प्रेम करणारे, दयाळू आणि अद्भुत आणि महान पिता आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराला आमच्यासाठी काही असं करावं लागेल जे कधीच कोणासाठी त्यांनी केलं नसेल, पण ते आपल्यासाठी करावं लागेल. तरी ते परमेश्वर आपल्यासाठी नक्कीच करेल. हालेलुया. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही साहसी बना, है ना, आत्मविश्वासाने भरलेले असाल. आपली विनंती जेव्हा तुम्ही परमेश्वरासमोर ठेवता तेव्हा खात्रीने राहा. हालेलुया. विश्वास ठेवा की ना फक्त परमेश्वर माझी प्रार्थना ऐकणार, पण ते माझ्या प्रार्थनेचं उत्तर पण देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जसं की बहुतेक जणांना नाही माहिती की परमेश्वर ना फक्त आपली प्रार्थना ऐकतात, पण त्याचं उत्तर पण देतात. हालेलुया. आणि निर्भीकतेसोबत आणि आत्मविश्वासाने भरलेले असून परमेश्वरासमोर जाऊ शकता आपली प्रार्थना आणि विनंती घेऊन, है ना फक्त ते आपलं परमेश्वर तर ते आपले पिता पण आहेत. बऱ्याच जणांना हे नाही माहीत. म्हणूनच गरजेचं आहे की आपण लोकांना सांगावं की ते प्रार्थना करू शकतात. कुठलीही परिस्थिती का नाही असू दे, ते प्रार्थनेद्वारे वस्तूंना बदलू शकतात. हालेलुया. परमेश्वरासमोर जाण्यासाठी आपल्याला घाबरायची गरज किंवा संकोच करायची गरज किंवा भ्यायची गरज अजिबात नाही आहे. हालेलुया. आहे ना किती अद्भुत गोष्ट. प्रेज द लॉर्ड. आणि जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, जे मी सांगितलंय ते आपल्या मित्रांना, आपल्या कुटुंबातील लोकांना नक्कीच तुम्ही सांगा. त्यांना तुम्ही उत्साहित करा की जेव्हा ते प्रार्थना करतील तेव्हा उत्साहाने भरून ते प्रार्थना करतील. जी पण प्रार्थना करणार ती विश्वासाने करणार, कारण की परमेश्वर ना फक्त त्यांची प्रार्थना ऐकणार, पण त्या प्रार्थनेचं उत्तर पण देणार. आणि ही प्रोग्रामची लिंक आपल्या मित्रांसोबत किंवा आपल्या ओळखींच्यासोबत नक्कीच शेअर करा. प्रोग्राम आपल्या मित्रांसोबत पुन्हा एकदा तुम्ही नक्कीच पहा. पुढच्या रविवारी पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय आणि गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. ये समय घोषणा का है. जहाँ कहीं पर भी आप हैं, अपने हाथों को उठाकर आंखों को बंद कर कर मेरे पीछे इस घोषणा को बोल सकते हैं. बोलिए, प्यारे प्रभु यीशु, मुझे प्रार्थना के महत्व को सिखाने के लिए आपका धन्यवाद. आमीन. थैंक यू दोस्तों. बाय बाय. प्रेज द लॉर्ड.
जर तुम्ही हा आमचा प्रोग्राम पहिल्यांदाच पाहत आहात आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला जीवनाचा प्रभू किंवा स्वामी म्हणून स्वीकार केले नसेल, तर ही वेळ आहे जिथे तुम्ही आमच्यासोबत ही प्रार्थना करू शकता आणि प्रभू येशूला आपला मित्र, आपला प्रभू तुम्ही बनवू शकता. हालेलुया. तर जिथे पण कुठे तुम्ही आहात, आपल्या जागेवरती तुम्ही उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून, आपले डोळे बंद करून त्याच्या मागून हे बोलणं गरजेचं आहे. आपल्या हृदयामधून विश्वास ठेवून. हालेलुया. तयार आहात तुम्ही? तर माझ्या मागे तुम्ही बोलू शकता. प्रेमळ पित्या, मी आपल्या संपूर्ण हृदयाने प्रभू येशू जिवंत परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास करते. मी विश्वास करते की तो माझा आत्मा वाचवण्यासाठी क्रूसावर मेले आणि पित्याने त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून पुनर्जिवंत केले. आज ते जिवंत आहेत. मी प्रभू येशूला बोलावते माझ्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी होण्यासाठी. धन्यवाद परमेश्वर. मी वाचलो आहे, माझा उद्धार झाला आहे. मी विश्वासाद्वारे अनंत जीवनाला स्वीकार करते. आजपासून मी परमेश्वराची संतान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना केली आहे, तर परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि जर ही तुम्ही प्रार्थना केली आहे, तर ही वेळ आहे की मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार. परमेश्वर, मी धन्यवाद देते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, प्रत्येक त्या मुलासाठी ज्यांनी आज तुम्हाला आपलं जीवन दिलं आहे. अंधकार आणि शैतानाचा यांच्या जीवनावर कुठलाच प्रभाव नाही, कुठलाच प्रभाव नाही. येशू यांच्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी आहे. यांना आशीर्वाद देते. तुझं वचन, तुझा अनुग्रह त्या आत्म्याद्वारे दैविक स्वास्थ्य यांचं आहे. सुरक्षित आहेत. वचन यांच्या जीवनामध्ये वाढत आहे आणि प्रबळ होत आहे. धन्यवाद परमेश्वर. आणि ही सर्व प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये स्वागत आहे. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे भेटीची. जर तुम्ही ऑनलाईन पाहत आहात, तर डिटेल आमच्या स्क्रीनवर दिलेली आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांशी बोलून ट्रान्सफरद्वारे आपली भेट देऊ शकता. जर तुम्ही आम्हाला सेंटरमधून पाहत आहात, तर तुम्ही तुमची भेट सेंटरमध्ये देऊ शकता. आता आपण भेटीसाठी प्रार्थना करूया. परमेश्वर, मी तुला धन्यवाद देतो. ही भेट आणण्याची संधी आणि अनुग्रह तू दिलास. भेट तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आणि तुला ग्रहण होण्यास योग्य आहे. धन्यवाद परमेश्वर. जसं आम्ही दिलं आहे, देण्याचा आणि ग्रहण करण्याचा अनुग्रह आमच्या जीवनावर वाढत आहे. जीवनामध्ये कसलीच कमतरता, कसलीच उणीव नाही आहे. लोक मापून दाबून उंचावून आमच्या पदरात टाकत आहेत. वाद परमेश्वर, या भेटीवरती आम्ही तुझ्या आशीर्वादांना बोलतो. मी म्हणतो की ही भेट वाढत आहे, मल्टिप्लाय होत आहे. राज्याची प्रत्येक गरज वेगाने पूर्ण करत आहे. धन्यवाद देतो परमेश्वर. आणि ही प्रार्थना प्रेपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला विश्वास आहे तुम्हा सर्वांना खूप मजा आली. आज आपण किती काही शिकलो आहोत. जे पण काही आपण शिकलो आहोत, जे पण आपण काही केलं आहे, ते आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच शेअर करा. प्रोग्रामची लिंक आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच शेअर करा. आणि हा प्रोग्राम तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पुन्हा एकदा नक्कीच पहा. हालेलुया. चला, या वेळेला आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. जिथे पण कुठे तुम्ही आहात, तुम्ही आपल्या जागेवरती उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच उभारून, डोळे बंद करून परमेश्वराला तुम्ही धन्यवाद द्या. धन्यवाद देते परमेश्वर. धन्यवाद देतो. तुझ्या नावाला आम्ही उंचावतो. महिमा देतो. धन्यवाद देतो परमेश्वर. प्रेम, करुणा, तुझी दयाळुता, कृपा, तुझं वचन, तुझ्या आत्मा प्रार्थना करते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, प्रत्येक त्या मुलासाठी प्रोग्रामला पाहत आहेत. मी धन्यवाद देते. तुझं वचन त्यांच्या जीवनामध्ये वाढत आहे, प्रबळ होत आहे. वचनाची समज त्यांच्यामध्ये येत आहे. ते यांच्यामध्ये जीवनामध्ये काम करत आहे. आपल्या प्रत्येक
कामामध्ये हे चॅम्पियन आहेत परमेश्वर. आपल्या जीवनाद्वारे तुझ्या ज्ञानाचा सुगंध ते प्रत्येक ठिकाणी घेऊन जात आहेत प्रभू. धन्यवाद परमेश्वर. जर कोणी पण आजारी होता परमेश्वर, मी त्यांच्यासाठी स्वास्थ्य बोलते. हालेलुया. दैवीय स्वास्थ्य यांचं आहे प्रभू. हा परमेश्वर, हे प्रत्येक प्रकारच्या वाईट लोकांपासून, दुष्टतेपासून आणि वाईटापासून वाचलेले आहेत. धन्यवाद परमेश्वर. हे आशीर्वादित आणि एक आशीर्वाद आहेत. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. आमेन. माझ्या मागून बोलू शकता. पिता परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत नेहमीसाठी आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा नेहमीच माझ्या जीवनामध्ये निवास करेल, जसं मी नेहमीसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करते. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढच्या रविवारी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय आणि गॉड ब्लेस यू. मला माहितीये आपल्या सगळ्यांना खूप मजा आली. जर परत मजा करायची असेल तर आपल्या मित्रांबरोबर परत बघा. परत भेटूया. बाय बाय. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.